बातमी बीडमधून आहे। मारहाण प्रकरणातून खोक्या भोसलेची निर्दोष मुक्तता झाली। सत्याचा विजय झाला, मात्र एका वर्षात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं खोक्या भोसलेनं म्हटलंय। निर्दोष मुक्ततेनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेनं ही प्रतिक्रिया दिली। एका नेत्याला टार्गेट करण्यासाठीच मला टार्गेट केलं असं खोक्या भोसलेनं म्हटलंय। माझ्यावर जे गुन्हे दाखल केले ह्या लोकांनी हे पूर्णपणे खोटे होते आणि चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून यांनी ते व्हायरल केले आणि प्रशासनाला सुद्धा यांनी ब्लॅकमेल केलं की हे असे व्हिडिओ असताना तुम्ही जर कोणी गुन्हा दाखल करा, त्याला पकडा, त्याला हे करा। आणि मग अशा पद्धतीने माझ्यावर यांनी खोटे गुन्हे दाखल केले आणि त्याच्यात मी 1 वर्षभर जेलमध्ये होतो। 1 वर्ष 20 दिवस मी कारागृहामध्ये होतो। आज काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला? एका प्रकरणातून न्यायदेवतेने निर्दोष मुक्त केलाय। मला न्यायदेवतेवरती पूर्णपणे विश्वास होता। आम्हाला म्हणजे किती कुणी काही बोललं तरी आम्हाला विश्वास होता न्यायदेवता शेवटी आम्हाला न्यायच मिळेल, सत्याचा विजयच होईल आणि सत्याचा आज विजय झालेला आहे माझा। याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण घुसवलं गेलं। एका नेत्याला कुठे टार्गेट करण्यासाठी एका आदिवासी समाजाच्या मुलाला टार्गेट करून त्याचं कुटुंब कसं संपलं जातं हे आज जिवंत उदाहरण तुमच्या सगळ्यासमोर आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद स्वामी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।